झालं. अभ्यासाला वैराग्याची जोड पाहिजे असं सांगितलेलं आहे. मग अभ्यास म्हणजे काय आपण पाहिलं. आता वैराग्य म्हणजे काय, वैराग्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. साधे सोपे सोपे प्रकार म्हणजे काय, आपल्याला माहिती असलेले स्मशान वैराग्य, की एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, सगळेजण स्मशानात जातात आणि मग स्मशानात गेल्यानंतर ते दिसतं की अरे आपल्या हातात काहीच नाही आहे, हा देहसुद्धा आपला नाही आहे, हा देहसुद्धा जातो, अग्नीला समर्पण करावा लागतो. मग तिथे बसलेले आजूबाजूचे लोक म्हणतात की अरे, स्मशानात म्हणतात बरं का, की काही खरं नाही आहे, भगवंताचं नाम तेवढंच खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे. म्हणूनच तेव्हा राम नाम सत्य आहे म्हणतात बघा, की राम नाम सत्य आहे हे तुम्ही आत्तापासून समजून घ्या असं म्हणतात. आणि बाकी सगळं मिथ्या आहे. तर त्या ठिकाणी त्याला हे म्हणजे त्याची बुद्धी त्या ठिकाणी जागृत होते, त्याचा विवेक जागा होतो, त्याचं वैराग्य जागृत होतं. वैराग्याबद्दल बोलतोय ना आपण, वैराग्य तिथे जागृत होतं. आणि स्मशानाच्या बाहेर पडला रे पडला, की चला मला हे काम करायचं आहे, मला ते काम करायचं आहे, मला भाजी घेऊन घरी जायचं आहे, मला किराणा घेऊन घरी जायचं आहे, आणि मग तो तिथूनच भाजी किराणा घरी घेऊन येतो. म्हणजे संसार परत त्याच्यामध्ये घुसतो. म्हणजे वैराग्य कुठे राहिलं, म्हणजे त्याला म्हणायचं स्मशान वैराग्य, तेवढ्यापुरतं. नंतर दुसरं प्रसूती वैराग्य. प्रसूती काळामध्ये स्त्रीला केवढ्या वेदना होत असतात, केवढ्या वेदना होत असतात, की तिला असं वाटतं आता नको, आता एकदा झालं ना बस, आता मी या झंझटीत अजिबात पडणार नाही. आणि मग जेव्हा ते मूल येतं जन्माला, त्या मुलाचा तो आनंद, त्याच्या त्या बाललीलांमध्ये ती इतकी गुरफटून जाते की आपल्याला झालेला त्रास ती केव्हाच विसरून जाते, परत दुसरं व्हायला ती तयार असते. म्हणजे काय, याला काय म्हणायचं, प्रसूती वैराग्य, की तेवढ्या प्रसूतीच्या वेदनांपासून आलेलं तेवढ्यापुरतं ते वैराग्य. म्हणजे अशा वैराग्याचे अनेक प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की खरं वैराग्य काय असतं, तर त्याच्यामध्ये बुद्धीची प्रगल्भता अधिक वाढते आणि मानसिक सुखदुःखाची महती इतकी वाटू लागते की तिच्या पुढे इंद्रियजन्य विषय सुखात तो तुच्छ लेखतो. म्हणजे जो खरा खरा विरागी असतो, विरक्त पुरुष असतो, त्याला इंद्रियांपासून, म्हणजे इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यानंतर जे सुख मिळतं ते सुख त्याला काहीही वाटत नाही, त्याला तो तुच्छ समजतो. त्याच्या बुद्धीमध्ये नेहमी देव धर्म इत्यादी तात्विक कल्पनांचा प्रादुर्भाव असतो आणि मग त्याचा विकास होऊ लागतो. आणि सुखाकरता बाह्य जगताकडे धावणारी चित्तवृत्ती, बहिर्मुख असतो ना आपण नेहमी, तर तसं बहिर्मुख न होता तो अंतर्मुख होतो. आणि त्याला असं वाटतं की अरे सुख सुख म्हणजे काय, मी बाहेर जे शोधतोय ते माझ्या आतमध्येच आहे, बाहेर मिळणारं सुख हे क्षणिक सुख आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग तो अंतर्मुख व्हायला लागतो आणि मग त्याचा सात्विक गुण वाढतो आणि त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा, त्याची बुद्धीसुद्धा सात्विक होते. म्हणजे असं त्यांनी सांगितलं की त्याला खरा विरागी, खरा विरक्त पुरुष असं म्हणतात. म्हणजे विवेक तारतम्याने वैराग्याच्या ज्या 4 अवस्था होतात त्यातील ही पहिली अवस्था आहे. म्हणजे त्यांनी अनेक वैराग्याच्या इथे प्रकार आणि हे सांगितलेले आहेत. अतिशय अवघड अवघड आहेत, आपण आपले सोपे बघू म्हणून मी तुम्हाला स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य, थोडीशी वैराग्याची कल्पना यावी म्हणून सांगितलं. आणि आपले हे ज्ञानेश्वर माऊली तर आपल्याला सांगतातच की इंद्रिय आणि मन यांच्या ठिकाणी जर असा अनुभव आला की जितेंद्रियत्वाची प्रतिधी येत असली तरी भोगवासनांचे तिसरे अधिष्ठान जी बुद्धी, तिच्यामधून त्यांचे समूळ उच्चाटन अद्यापी झालेले नसते. म्हणजे वैराग्य त्याच्या पण पायऱ्या पायऱ्यांनी तो पुढे पुढे जात असतो. विरागी पुरुषसुद्धा एकदम विरागी होत नाही, तर हळूहळू हळूहळू तो पुढे जात असतो. म्हणून त्यांनी सांगितलं की भाजलेले धान्य जसे अंकुर भावाला प्राप्त होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे बुद्धीत बीजभावाने राहिलेले वित्थान संस्कार दग्ध भावाला प्राप्त झाल्यामुळे योगी प्रारब्धानुसार वित्थान दशेत वावरू लागला तरी त्या संस्कारांना वासनांचे अंकुर येऊ शकत नाहीत. म्हणजे खरा विरागी पुरुष जो असतो त्याची अवस्था इथे सांगितली आहे. आणि अभ्यास वा वैराग्य एकदम घडत नाही, ते हळूहळूच घडते. मग ज्ञानेश्वर माऊलींनी त्याची प्रक्रिया सांगितली आहे की कसं ते हळूहळू होतं म्हणे. तर तैसे भोगा आतून निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पांडुसुता मीची होईल. याचा अर्थ सांगितला आहे, भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करेल.
म्हणजे त्या भोगांमधलं कळेल त्याला की अरे ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे, हे क्षणिक सुख आहे असं त्याला कळेल. मग 1 क्षण, 2 क्षण, 3 क्षण असे क्षण क्षण मिळून त्याला बराच वेळ त्याचा असा जमा होईल आणि मग त्याचं ते चित्त त्या भोगांमधून निघून भगवंतामध्ये लागेल हळूहळू. आणि मग ते भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करता अर्जुना तुझे चित्त हळूहळू मद्रूपच होऊन जाईल. असं झालं की वैराग्याला दुष्कर असे काहीच राहत नाही. वैराग्य कसं प्राप्त होतं ते इथे सांगितलं त्यांनी. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य याच्यामुळे तू अभ्यास योग कर असं सांगितली दुसरी पायरी. आता तिसऱ्यांदा काय सांगितलं की अभ्यासही तुला नाही का शक्य. मग 10वा श्लोक आहे, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. की वर सांगितलेल्या अभ्यासालाही तू जर असमर्थ असशील, तो अभ्यास पण जर तुला अवघड वाटत असेल तर मग तू काय कर, माझ्यासाठी कर्म करण्याला परायण हो. म्हणजे माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्धी मिळवशील. म्हणजे मत कर्म परमो भव, माझ्यासाठी कर्म कर, बाकी काही करू नको असं सांगितलं. म्हणजे अभ्यास व वैराग्याचा मार्ग श्रेष्ठ आहे करा, पण अतिशय कठीण आहे. वैराग्याची महती भर्तृहरीने सांगितलेलीच आहे. त्यांनी वैराग्य शतक लिहिलं आहे म्हणे. अतिशय अवघड. म्हणजे हे विरागी होणं काही आपले बस की बात नाही म्हणतात ना, तसं आहे. म्हणून मग भगवंतांनी हा सोपं सांगितलं, पण ते सोपंसुद्धा आपल्यासाठी कसं अवघड आहे ते आपल्याला कळतं. की त्यांनी काय सांगितलं की मत कर्म परमो भव, अर्थात केवळ भगवंताच्यासाठी कर्मे कर. त्यासाठी शुद्ध भक्तीचा उदय हृदयात व्हावा लागतो. शुद्ध भक्ती मग शिवपुराणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भक्ती कशी, म्हणजे कुठल्या भक्तीला शुद्ध भक्ती म्हणतात. तर त्यांनी इथे शिवपुराण सांगितलं म्हणून शिवाची स्तुती सांगितलेलं आहे. आपण कुठल्याही दैवताबद्दल ते म्हणू शकतो. कानांनी शिवमहिमानाचे श्रवण, वाणीने त्याचे गुणसंकीर्तन, मनाने शिवाचे नित्यचिंतन हेच भक्तियोगाचे महान साधन होय. म्हणजे जे कुठलं आपलं आराध्य दैवत असेल त्या दैवताबद्दल त्याचं चिंतन, त्याचंच मनन, त्याची स्तुती, म्हणजे कानानी, वाणीनी, मनानी हे सगळं काही त्याच्याचसाठी जर केलं तर मग काय होतं म्हणे की ज्याप्रमाणे अंकुरातून बीज निर्माण होतं आणि बीजातून पुन्हा अंकुर निर्माण होतो, तसं हे भक्तीचं आहे. की देवतांच्या प्रसादाने देवभक्ती, देवतांची कृपा आपल्यावर झाली तर आपण भक्ती करू शकतो आणि त्या भक्तीद्वारेच काय होतं, परत देवतेला प्रसन्न करून घेऊ शकतो. म्हणजे बीजातूनच अंकुर आणि अंकुरातूनच बीज असं सांगितलेलं आहे त्यांनी. अंकुरातून बीज आणि बीजातूनच पुन्हा अंकुर असं सांगितलेलं आहे. म्हणजे आणि कशी आसक्ती वाटली पाहिजे, कसं उदाहरण दिलं आहे बघा, आपल्याला कळतं किती अवघड आहे. स्त्रीच्या मिलनाची जशी तीव्र आसक्ती मानवाच्या मनात असते. मग आता इथे फक्त स्त्रीचं नाही तर स्त्रीला पुरुषाची, पुरुषाला स्त्रीची ज्याप्रमाणे आसक्ती असते. आता हा अनुभव सगळेजण घेतात त्यामुळे सगळ्यांना हे उदाहरण पटकन पटेल. तशी भगवंताबद्दल प्रीती वाटली पाहिजे, तसं भगवंताबद्दल आसक्ती वाटली पाहिजे. मग त्याला भक्तियोग म्हणतात. आपलं कसं असतं, आहे देव आहे, मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला असं असतं. तसं न करता त्यांनी इथे किती छान सांगितलं आहे की स्त्रीच्या मिलनाची जशी तीव्र आसक्ती मानवाच्या मनात असते त्याप्रमाणे भगवंताच्या विषयी त्याचं श्रवण करण्याची तीव्र इच्छा मनामध्ये जागली पाहिजे. सुंदर सांगितलं. मोक्षप्राप्त आणि मग भक्तीचं त्यांनी महत्त्व सांगितलं की मत्कर्म परम होण्यासाठी ईश्वराचा ध्यास लागणे आवश्यक आहे. ध्यास लागला पाहिजे त्याचा, की मला हे संसारामध्ये कसा एखाद्या गोष्टीचा आपल्याला ध्यास लागतो की नाही मला हे घ्यायचंच आहे, मला हे घ्यायचंच आहे. मग त्याच्यासाठी मी पैसे बाजूला टाकेल, ते पैसे किती झाले माझे, एवढे झाले का, तेवढे झाले का ते बघेल आणि मग एकदाची ती गोष्ट मी घेईल. म्हणजे इतका तिचा ध्यास मला लागलेला असतो. तसं त्यांनी सांगितलं ईश्वराचा ध्यास लागायला पाहिजे. आणि भक्तीला एक स्वभावता गोडवा आहे. सर्व पुराणांनी भक्तीचा गोडवा सानंद गायला आहे. देवी भागवतामध्ये सांगितलं आहे की मोक्षप्राप्तीसाठी
कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे 3 मार्ग विख्यात आहेत. आणि या तिन्ही योगांमध्ये अनायास प्राप्त होणारा, अनायास म्हणजे विनासायास, काही सायास नाही करावे लागत असं सांगितलं, भक्तियोग आहे. कारण भक्तियोगात अन्य मार्गाप्रमाणे देह इत्यादीला पीडा द्यावी लागत नाही. भक्तियोगामध्ये कसं मन द्यावं लागतं त्याला. तो म्हणतोय ना, तुझं मन मला दे, तुझी बुद्धी मला दे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळे त्याच्याकडे लावायचे, इंद्रिय सगळी त्याच्याकडे लावायची आणि मग अशा प्रकारे भक्तियोग करायचा. म्हणजे राजा असो, रंक असो, कनिष्ठ असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, ब्राह्मण असो, शूद्र असो, पतित असो, स्त्री असो, सर्वांना विशुद्ध भक्तीच्या एका सूत्रात बांधण्याचे अलौकिक कार्य पुराणातील भक्तीने केले आहे. भक्तीचं वर्ण सगळ्या पुराणांनी गायलेलं आहे. शिवपुराण आहे, भागवत महापुराण आहे, सगळ्या याच्यामध्ये विष्णू पुराण आहे, सगळ्या याच्यामध्ये भक्तीचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ईश्वराप्रीत्यर्थ केलेले कर्म हीच सत्कर्मे असतात. आणि त्यात मत्कर्म म्हणजे माझ्यासाठी केलेली कर्म, असं आपला श्लोकच काय आहे तो, अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम अभ्यासयोगेन ततो. हा अभ्यासयोग झाला. अभ्यासयोगेन ततो मामुच्छाप्तुं धनंजय. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव. मत्कर्म इथे सांगितलं ना, मग ते मत्कर्म म्हणजेच सत्कर्म, ईश्वरासाठी केलेलं कर्म. मग भगवंताला साक्ष ठेवून मग ही कर्मे कशी करावी, त्यासाठी भक्तांनी 3 पथ्य पाळावीत असं त्यांनी सांगितलं आहे. तर भगवंताच्या प्रीतीसाठी पूजा करणे, जप करणे, त्याच्या लीलांचं श्रवण करणे, कीर्तन करणे, प्रवचन करणे, श्रवण करणे, हे सगळी जी कर्म आहेत ही सगळी कशी आहेत, मत्कर्म, माझ्यासाठी म्हणजे भगवंतासाठी केलेली कर्म आहेत. आणि आपली जी नित्यकर्म आहेत तीसुद्धा भगवंताला साक्षी ठेवून करायची. मग त्यासाठी काय म्हणायचं, प्रत्येक कर्म ईश्वर साक्ष करावं. प्रत्येक कर्म ईश्वराच्या प्रीतीसाठी आणि तृप्तीसाठी करावे. म्हणजे भीतीपोटी करू नये. आपण काय करतो, कुळधर्म, कुळाचार, काही लोकांना असं वाटतं बापरे हे चुकलं का माझं, यावेळेस मला पुरणपोळी नाही करता आली, मग माझं चुकेल का, देव माझ्यावर कोपेल का, असं काहीतरी मनामध्ये येतं. पण देव कधीही रागवत नाही, देव कधीही काहीही तुम्हाला म्हणत नाही. तर म्हणजे भीतीपोटी भक्ती करू नका. तर त्यांनी सांगितलं प्रीतीसाठी भक्ती करा आणि तृप्तीसाठी भक्ती करा. तुम्हाला त्यातून तृप्ती मिळाली पाहिजे आणि भगवंताबद्दल तुमचं उत्तरोत्तर प्रेम वाढलं पाहिजे. त्याला म्हणतात भक्ती. आणि प्रत्येक कर्म ईश्वरार्पण करावं ते त्यांनी सांगितलं जातं की माझं प्रत्येक कर्म हे ओम तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु अशी आपल्या तोंडाला तर सवय लागलेली आहे, पण प्रत्यक्ष ते कर्म भगवंताला अर्पण करायचं. याचा अर्थ काय की त्याचं फळाची अपेक्षा करायची नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि भक्तीतील शरणांगती, शरणांगती ही फार महत्त्वाची आहे भक्तीमध्ये. ईश्वराच्या इच्छेला प्रमाण मानणे, श्रुतीस्मृतींच्या वचनांचे काटेकोर पालन करणे, त्याविरुद्ध काहीही न करणे, ईश्वर आपला रक्षण करता आहे असा दृढ विश्वास असणे, तूच करता तूच धरता. आपण आरतीमध्ये अनेक वेळा म्हणतो, पण आपण ते कसं म्हणत असतो, यांत्रिक पद्धतीने म्हणत असतो. पण त्या आरतीतला एक एक वाक्य जर आपण आपल्याशी लावून पाहिलं तर खरंच हेच सांगितलं आहे त्याच्यामध्ये. ईश्वर आपला रक्षण करता आहे असा दृढ विश्वास पाहिजे. पतिव्रतेला जसा पती तसा भक्ताला ईश्वर. ईश्वराविना आपण असहाय्य मानून स्वतःला ईश्वरचरणी समर्पण करणे. आणि कार्पण्य म्हणजे अहंकार विरहित होणे की मी कोणीच नाही, सर्व काही देवा तूच आहेस.